तर नमस्कार मित्रांनो, लय दिवस झालं माझ्या लेकीला गणी तिच्या आईच्या गावाला घेऊन आलेलो नव्हतो. त्यामुळे तिच्या आईला आणि तिला आज सुट्ट्या असल्यामुळे गणी तिला घेऊन आलोय बघा इकडे पारदेवाडीला. त्यांना घरात सोडून मी आलोय रानात. मित्रांनो असला चिखलात पाय अडकला बघा, चप्पल इथेच राहिले. जरा 2 मिनिटं इथे चप्पल काढतो आणि मित्रांनो आपण या परत विषयावर, कारण चप्पल काढल्यावर कसं चाला येते बघा व्यवस्थित राहणार. तर विषय असा होता मित्रांनो की आमच्या लग्नाला झालेत मित्रांनो 5-6 वर्ष. आणि मित्रांनो कसं असते मध्ये इथल्या गावाचा नियम आहे की लग्न झाल्या जावयाने गणी एकदा तरी येऊन या रानात गणी भात लावायला लागतोय. तर मित्रांनो 5-6 वर्ष झाला मला काही जमलेलंच नाही. आणि आज योगायोग बघा, मी लिकीला घेऊन आलतो आणि इकडे भात लावायचा चालू होता. आणि सासूबाई पण जेवण पटकन आवरून गणी माझ्या मेहण्याला आणि सासऱ्याला डबा घेऊन चाललेली जेवणाचा रानामध्ये. मी यांना म्हणलो मला पण चला रानात घेऊन, म्हणून आलोय बघा. आल्यावर सासूबाईंनी माझ्या मेहण्याला आणि सासऱ्यांना हाक मारली की जेवा यायसाठी. ट्रॅक्टर चालू होता मित्रांनो, यांना काय ऐकू गेलं नाही म्हणून मी जरा चालत पुढे जाऊन गणी यांना सांगा गेलो. तर मित्रांनो यो बघा माझा मेहना एवढ्या जवळ जाऊन सुद्धा याला हाक मारत होतो तरी ऐकू जाईना ट्रॅक्टरच्या आवाजानं. म्हणून जरा चिखलातनं चालत याच्या जवळ जाऊन याला हाक मारली. तर मित्रांनो हे ट्रॅक्टर चालवताना बघितलं मलाच मजा यायला आली. याला म्हणलो जरा मला ट्रॅक्टर चालवायचा जरा शिकव. तर मेहण्यानं पहिलाच प्रश्न विचारला, असला ट्रॅक्टर पहिला कधी चालवलाय काय? त्याला म्हणलो आपल्याला यात काही एक्सपर्टीज नाही, तू जर व्यवस्थित शिकवलास तर येईल म्हणलो चालवायला. तो म्हणला जरा थांबा, मग पहिला चाक बदलतो, कारण ती जी पहिली चाक होती की नाही त्यात दगड बिगड अडकला की डायरेक्ट ट्रॅक्टर उलटाच होतोय. म्हणून यानं मला ही चाकं लावून दिली. पहिली जी चाकं होती की नाही मित्रांनो त्याला चाकं म्हणतात की काय म्हणतात मला काय माहित नाही. ती यानं काय करतात पहिला रान असं मोठं मोठं पहिला उकरून घेतात आणि आता जी ही चाकं लावल्यात यानं असं चिक्कल असा रबडीगत पातळ पातळ करायचं काम करते बघा. असं यानं पहिला मला डेमो दिला, जरा इकडे तिकडे फिरवून दाखवलं कसा पुढे न्यायचा कसा न्यायचा. मी जरा व्यवस्थित बघितलं कसं चालवतात. नंतर याला म्हणलो दे आता मी तयार आहे, चालवतो व्यवस्थित. मग यानं ट्रॅक्टर असा ड्रिफ्ट मारून दिला बघा माझ्या हातात. मित्रांनो आपल्याला काय ट्रॅक्टर चालवायचा अनुभव नव्हता, त्यामुळे पहिल्यांदाच घेतलेला बघा मित्रांनो ट्रॅक्टर. आणि असलं अंग ढिल्लं केलं की नाही या ट्रॅक्टरच्या व्हायब्रेशननं. आणि पुढे गेलो मित्रांनो इथं खड्डा काढला की मी, म्हणजे काय झालं ट्रॅक्टरचा अडकला इथं. 10-15 मिनिटं झालं बघा मित्रांनो. ट्रॅक्टर डावीकडे उजवीकडे चारी बाजूने फिरवून निघता ना शेवटी ट्रॅक्टर बंद करून गणी मित्रांनो एवढ्या जोरात हिसका दिला शेवटी ट्रॅक्टरची मूठ निघाली. सगळी मजा घेऊन झालं. मेहण्यानंतर सांगितलं दाजी ते 2 दांडा हातात घेतले त्याला जरा मागणं उचला मग ट्रॅक्टर निघल. मग काय निघाला की तोपर्यंत मित्रांनो मेहना माझा मजाच घ्यायला लागलेला की. याला म्हणलो भावा माझी चांगली जिरल्या, यो ट्रॅक्टर घ्या आणि तुझं काम कर बाबा म्हणलो. बघा मित्रांनो हे असं रान असतंय आणि ट्रॅक्टर फिरून असं चिकचिकीत रबडीगत असं रान करायला लागते बघा. आणि मग याच्यात भात लावायला लागतोय. तर मित्रांनो आपल्या आता चांगली जिरल्यामुळे गणी सासूबाईंना म्हणलो काय आणले डब्यात ते मला जरा असं द्या खायला, म्हणजे कसं पोट भरल्यावर जरा व्यवस्थित होईल. तर मित्रांनो डब्यात गणी खास अशी स्पेशल गरमागरम शाकाहारी मटण म्हणजे सोयाबीनची भाजी. आता पावसानं जरा गार झाल्यात आणि तांदळाच्या भाकऱ्या. मित्रांनो रानातलं हे जेवण गणी कसं का असं ना एक नंबर असते. तर आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्ही मला फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करून घ्या आणि थँक्यू.